नमस्कार, मी दीपक हिरवे आणि आपण पाहता योजना दीप। युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांमध्ये हवाई वाहतूक सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांबाबत महाराष्ट्र राज्य शासन सतर्क झालं आहे। विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री म्हणाले की परदेशात अडकलेल्या नागरिकांचे संदेश प्राप्त होताच राज्य शासनाने तात्काळ केंद्र सरकारशी संबंधित देशातील भारतीय दूतावासाला सक्रिय करण्यात आलेले असून अडकलेल्या नागरिकांना त्वरित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण प्रक्रियेचा समन्वय करण्याची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे। राज्य शासन परिस्थितीवरती सतत लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले। तसेच अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे। या हेल्पलाईनवरती येणाऱ्या संदेशाच्या आधारे तक्रार निवारण आणि आवश्यक मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शासन स्तरावरती केंद्र आणि परराष्ट्र विभागाशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की घाबरून जाऊ नये, अधिकृत सूचनांवरती विश्वास ठेवावा आणि जवळच्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा। राज्य शासन प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षित परतव्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। एअर स्पेस बंद झाल्याबरोबर विशेषतः जे भारतीय पर्यटक किंवा वेगवेगळ्या व्यवसाय करता तिकडे गेलेले लोक आहेत, जे तिथले रेसिडेंट नाही आहेत, जे भारतात परत यायचं आहे, त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले। आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला। त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला। पण आपल्याला याची कल्पना होती की नुसतं एम्बसीला संपर्क साधून हे होणार नाही, म्हणून आपल्या राज्याचे जे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत श्री गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली। आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत। त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत। मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची विमानं आता हळूहळू त्या ठिकाणी जात आहेत आणि लोकांना परत आणतायत। काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत, तर जिथनं आणता येत आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये, त्यांच्याजवळ विजा नसल्यामुळे त्यांना अडचणी होत्या, पण तिथेही आपल्या एम्बसीने प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननेच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे। विशेषतः जे काही वेगवेगळे आपले त्या ठिकाणचे मंडळ आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे। त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतोय, त्यांच्याशी संपर्कात आहोत। व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातनं स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे। आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती, कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत। त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत। त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता। दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आणि आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणणं ही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं हा उपक्रम आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून ही भूमिका मांडली होती की राज्य सरकार जे काही महाराष्ट्रातले लोक तिथे आहेत त्यांना आणण्याकरता व्यवस्था करू इच्छिते, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलंय की
सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल आणि आत्ता एअर स्पेस सुरक्षित नाही आहे, त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा ही होती सध्याच्या परिस्थितीतील महत्त्वाची अपडेट. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा योजना दीप. मी दीपक हिरवे. धन्यवाद.